गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या टोयागोंदी येथे काही जण मोटरसायकल गांजाची वाहतूक करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। माहितीच्या आधारे पोलिसांनी टोयागोंदी येथील तुडमुडी चौक येथे सापळा लावला। दरम्यान पोलिसांना दोघा मोटरसायकलवर तिघे जण संशयास्पद येताना दिसल्याने पोलिसांनी त्यांना पकडले। पोलिसांनी त्यांची नावे विचारली असता त्यांनी विजय गोखे वय वर्ष 33 कोष्टा तालुका जिल्हा शिवनी मध्य प्रदेश, निलेश दुबे वय वर्ष 25 राहणार चंद्रशेखर वार्ड तालुका जिल्हा शिवनी मध्य प्रदेश, राजकुमार यादव वय वर्ष 40 राहणार भगत सिंग वार्ड हड्डी गोदाम टिपू सुलतान चौक तालुका जिल्हा शिवनी मध्य प्रदेश अशी नावे सांगितली। त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे अंदाजे 3,89,000 रुपये किमतीचा 19.460 किलोग्राम गांजा मिळून आला। पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 8 क 20 ब 2 ब 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।